GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। धुळे जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावातून एक धक्कादायक पण तितकीच धाडसी घटना समोर आली आहे। सहसंपादक प्रभाकर अडगाळे, मंगळवारी रात्री एक बिबट्या थेट घरात शिरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र वैशाली विशाल भामरे यांनी प्रसंगवधान राखत आपल्या 2 चिमुकल्यांचे प्राण वाचवले। घरात बिबट्या शिरताच वैशाली भामरे यांनी दोन्ही मुलांना उचलून घराबाहेर धाव घेतली। यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना आणि एका चिमुकल्याला जखमी केले, तरीही त्यांनी धैर्य न गमावता बिबट्याला घराच्या आतच कोंडून दरवाजा बंद केला। त्यांच्या या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि वन्यजीव रक्षक समितीचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले। या घटनेत एकूण 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेनंतर होळमोहिदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। वैशाली भामरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या प्रसंगवधानामुळे 2 निष्पाप चिमुकल्यांचे प्राण वाचले। बघा मॅम, तू मागे सरकला बघितला का? पुढे हा बघा निघतो या मॅम। केवढा योगी नर आहे नर। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूज पेपर। आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। काठात निमगुळ गावात पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला। दिव्य मराठीच्या एक पेड एक जिंदगी अभियानांतर्गत निमगुळ येथे वृक्षदिंडी आज आपण करणार आहोत। मी भारतीय नागरिक म्हणून असा संकल्प करतो की मी पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या कोणत्याही कृती झाडे लावा, झाडे लावा, एक पेड़ एक पेड़ ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। मानव ने अपनी खुशियों को मार दिया है, मानव ने अपनी खुशियों को मार दिया। NDR न्यू इंग्लिश स्कूल निंगुळ या विद्यालयाच्या मार्फत तसेच जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच निंगुळ गावाच्या ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तसेच निंगुळ गावाच्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने आपण आज वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आवाज दे कोणाचाच रे। आपल्या या निंगुळ गावाच्या माध्यमातून आपण वृक्षदिंडीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। या वृक्षदिंडीच्या कार्यक्रमामध्ये आपल्या निंगुळ गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, त्याचप्रमाणे NDR न्यू इंग्लिश स्कूल निंगुळ शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री SM भावसार सर समवेत सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या समवेत आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर 1 नंबर 2 ग्रामपंचायत निंगुळ या सर्वांच्या एक मोठ्या संयुक्त विद्यमानाने आपण वृक्षारोपणाचं या ठिकाणी काम या ठिकाणी करत आहोत। यामध्ये विशेष सहकार्य मान्य श्री दिलीपजी खिवसरा यांचं आहे। त्यांनी आपल्याला ही झाडं उपलब्ध करून दिली आणि आपण निंगुळ शाळेच्या वतीने त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला। त्यामुळे त्यांचे देखील या ठिकाणी मनस्वी आभार आहेत। मी आपल्या निंगुळ गावातील सर्व लोकांना आवाहन करू इच्छितो, आज आपण जे बघतोय की वृक्ष संवर्धनाची गरज का आहे, कारण की आज आपण बघतोय की पावसाने एवढी उघडीप दिलेली आहे। याचं सर्वात मोठं कारण वृक्ष तोड आपण जी जास्त प्रमाणात करतोय त्यामुळे
आपल्याला या ठिकाणी या पर्जन्याला सामना करावा लागतो आहे आणि आपली जी शेतीची पिकं आहेत ही धोक्यामध्ये येत आहेत. यासाठी वृक्ष संवर्धन, वृक्षांचं जतन, जपणूक करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि याचसाठी आपण ज्याप्रमाणे पंढरपूरच्या पांडुरंगाची जशी दिंडी काढतो त्याप्रमाणे वृक्ष दिंडीचं आयोजन आपण आपल्या या शाळेच्या माध्यमातून केलेलं आहे. मी तसेच आमच्या शाळेच्या वतीने सर्व गावकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की आम्ही प्रत्येक मुलाला एक झाड देणार आहोत. ते झाड प्रत्येकाने आपल्या शेतात, आपल्या घरासमोर ते लावायचे आहे आणि त्याचं जतन देखील करायचं आहे. फक्त लावून चालणार नाही, त्याचं संवर्धन आणि जतन करणं हे खूप महत्वाचं आहे. ही काळाची गरज आहे. त्या निमित्ताने मी सर्व निंबूळ गावातील रहिवाशांना तसेच विद्यार्थ्यांना आवाहन करीत इच्छितो की आपण या वृक्षांचं जतन, संवर्धन करायचं आहे आणि त्या निमित्ताने जेवढे झाडं वाढतील तेवढं पर्जन्यमान आपल्याला या ठिकाणी राहील अशी आपण आशा करूया. या निमित्ताने आपण यासाठी एक प्रतिज्ञा देखील घेणार आहोत. मी सर्वांना आवाहन करतो की आपण माझ्या समवेत प्रतिज्ञा सादर करायची आहे. एक साथ प्रतिज्ञा. आज दिनांक 16 जुलै 2026 रोजी NDR न्यू इंग्लिश स्कूल निंगुळ तालुका धुळे या ठिकाणी वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. त्या वृक्ष दिंडीला जिल्हा परिषद शाळा नंबर 1 व 2 तसेच गावातील ग्रामपंचायत व गावातील प्रमुख नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी विविध पोशाख दिंडीच्या पद्धतीने परिधान केलेले होते. विद्यार्थिनींनी चौकामध्ये वृक्ष दिंडीच्या समोर फुगड्या खेळून आनंदोत्सव साजरा केला. या वृक्ष दिंडीला च्या निमित्ताने एक राष्ट्रीय उत्सव साजरा करण्यात आला आणि झाडांचे महत्त्व आजच्या जीवनामध्ये सर्व विद्यार्थ्यांना तसंच पालकांना पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये अन्नीसचे पदाधिकारी दिलीपजी खिवसरा यांनी देखील अनमोल सहकार्य केलं आणि कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांना प्रत्येक घरोघरी वृक्षांची रोपं 200 रोपं जवळजवळ देण्यात आली आणि ते लावण्यासंबंधी सूचना देऊन वृक्ष संवर्धन करण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.